आणि यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात। संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी शरद पवार पोहोचलेले आहेत। ती दृश्य आपण सध्या पाहतोय। ये टीव्ही 9 मागे जे घडलं ते अत्यंत दुःखद आहे, वेदनादायी आहे। महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध केलेला आहे आणि संतोष जगदाळेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी शरद पवार पोहोचले। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मिकी, प्रज्ञा, जर आपण बघितलं तर कर्वेनगर भागात ज्या ठिकाणी संतोष जगदाळे यांचं निवासस्थान आहे, ज्या ठिकाणी त्यांचा पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी खासदार शरद पवार देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। शरद पवार देखील या ठिकाणी येऊन त्यांच्या कुटुंबियांना सांत्वन करतायत। त्याचबरोबर अंतिम दर्शन देखील संतोष जगदाळे यांच्या पार्थिवचे त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत। त्यांच्या कुटुंबियांशी देखील ते बोलणार आहेत। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आजूबाजूचे बरेच लोक या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। हळूहळू इथं जर बघितलं तर जे लोक आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, किंबहुना जे त्यांचा मित्र परिवार आहेत, संतोष जगदाळे यांचा, त्यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। सकाळपासून जर आपण बघितलं तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सगळं काही सुरुवातीपासून बघत होते। आज विमानतळावर जेव्हा संतोष जगदाळे यांचा पार्थिव त्या ठिकाणी पोहोचलं तेव्हा देखील स्वतः मुरलीधर मोहोळ त्या ठिकाणी उपस्थित होते। त्याचबरोबर राज्यातील इतर 2 मंत्री देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यामध्ये दत्ता भरणे असतील आणि त्याचबरोबर माधुरी मिसाळ असेल, ते त्या ठिकाणी उपस्थित होते। आणि त्यानंतर जवळपास 5च्या सुमारास संतोष जगदाळे यांचा पार्थिव त्यांच्या निवासस्थानी कर्वेनगर या ठिकाणी आणण्यात आलं। त्यानंतर आता जर आपण बघितलं तर शरद पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांच्या घरात। त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन ते या ठिकाणी घेत आहेत। एवढंच काय तर शरद पवार त्यांच्या कुटुंबियांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करतात। त्यांची जी मुलगी आहे आशावरी, तिच्याशी देखील बोलतायत, कारण आशावरी यांनी संतोष जगदाळे यांच्या पत्नीनी ही संपूर्ण घटना ज्या ठिकाणी घडली, ज्या पद्धतीने त्यांच्या पतीवर आणि आशावरीच्या वडिलांवर थेट गोळ्या झाडण्यात आले, ते त्यांच्या डोळ्यासमोर, अर्थात आम्ही कोणाला आवाज काढायची पण सोय नव्हती। ते बंदूक घेऊन हातात उभे होते, काळा उभा राहिल्यासारखे धडाधडा गोळ्या मारले। त्यांनी काही बघितलं नाही, डोळ्यात गोळ्या, डोक्यात गोळ्या, खाते 5-7 पावसाचा 6-7 कुठे बघणार मी माझ्या नवऱ्याला। नाही द्या Thank you.
आम्हाला 10-11 पण आम्हाला काहीच सांगितलं नाही. आहेत जिवंत आहेत, जिवंत आहेत. आम्ही त्या अशा इकडे म्हणजे माझी मुलगी कुठे कुठे कॉन्टॅक्ट वापरून काय काय केलं. शेवटी ती म्हणते की 2 पडले डेड बॉडी घेऊन बघा. काय कसं बघणार आम्ही? आमचं एवढं जीव होतं तर आम्ही लेडीज दोघी तिघी आमची बरोबर कोणी पुसेगाव जवळ बोध म्हणून गाव खटावता हे सगळ्यात आमचे काय व्यवसाय हा सुरू झालेला आणि हा आपण ते खर्च हां इकोसिस्टम आणि त्यांच्या तिथल्या एका घोडेवाल्याला सुद्धा मारलं कारण तो प्रतिकार करत होता की या लोकांनी मुक्काम मास्क लावलेले होते त्यांनी मला एक कळकळीची विनंती आहे. तिथे पर्यटकांसाठी सुलभ करू नका. लोकांचे जीव धोक्यात घालू नका. लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं. आता काय कुठे पाहू माझ्या माणसाला तुम्ही मला सांगा. आयुष्यभर मी पोरगी जगली. माझा नवरा माझ्या बरोबर नाही. त्या लेकरांनी काय करायचं? आमच्या बरोबर असलेला माणूस त्याच्या डोळा फोडून बाहेर काढला. ते लोक रडले आमच्यासाठी सगळ्यांसाठी. तिथली लोकल लोक त्यांना वाईट वाटलं कारण त्यांचं आता टुरिस्ट वरती चाललंय आणि यांनी सगळ्या टुरिस्टवर हल्ला केला. तिथले ऑफिसर सुद्धा रडले आमच्यासाठी. त्यांनाही वाईट वाटलं की काय तुम्ही खरंच लोकांची जीव धोक्यात बंद करा. तुम्ही कायमचा बंदोबस्त करा. नाही तर त्याचं काहीतरी करा. माणसांचे जीव खूप बोलायचे. अख्खे फॅमिलीचे 27 लोकांना मारलं त्यांनी. 27 फॅमिली उद्ध्वस्त झाली. 27 फॅमिलीज काय असतात. आज माझं आयुष्य पूर्ण खराब झालंय. मी माझ्या माणसाला उघडून बघू शकत नाही. विचार करा कालपासून मला त्याचा चेहरा दिसला नाही. तिथेही आम्हाला दाखवलं नाही त्यांनी. तिथेही आम्हाला काही करून दिलं नाही. ह्याच्यावर काहीतरी करा. तुम्ही त्या लोकांना सोडून आणि मारून टाका त्यांना मारा ना. आम्हाला दाखवा. त्यांनी तशाच गोळ्या घाला. जसं त्यांनी डोकी फोडली लोकांची. मांस बाहेर काढलं. रक्त केलं. त्यांनाही तसंच लहान लहान मुलं होती त्यांच्या समोर त्यांच्या वडिलांना गोळ्या घातल्या. ते रडत होते आमच्या समोर. सगळ्यांचा आक्रोश चालला होता. आम्ही
एकमेकांना काय सांगू कळत नव्हतं. वरनं येताना आमची अवस्था झाली, आम्ही त्या चिखलात पडलो. त्यामुळे माझे पाय दोन्ही मला उभं राहतो. आम्ही 5 जण होतो. आमच्या 2 पुरुषांना मारून टाकलं. आम्ही आमचं पर्सनल पहिलाच दिवस होता फिरण्याचा आमचा. साडेतीन चारच्या सुमारास 22 एप्रिलला हे सगळं अजय अजय ते राहू दे. अजय अजय तिथं बसू दे. तिथे राहू दे. अजय अजय ते पाठीमागे थांब, त्याला बसू आपले प्रतिनिधी मिकी घई तिथून आपल्यासोबत आहेत. मिकी, आपण पाहतोय शरद पवार पोहोचलेले आहेत, मेधा कुलकर्णी पोहोचलेले आहेत आणि जगदाळे कुटुंबीय आपबीती सांगतात. अगदी आपण जर बघितलं तर शरद पवार आता जवळपास 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. पुण्यातील जे कर्वेनगर परिसरात संतोष जगदाळे यांचं निवासस्थान आहे, ज्या ठिकाणी त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अंतिम दर्शन घेतल्यानंतर संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांशी ते संवाद साधतायत, त्यांच्याशी बातचीत करतायत. कारण त्यांच्या पत्नी आणि त्यांची जी मुलगी आहे आशावरी, ती देखील त्यांच्या सोबतच तिथं गेलेल्या होत्या. ही संपूर्ण घटना दिवसभर सिक्युरिटीचं रस्त्यावर तुम्ही ठेवलं आणि पॉईंटवर एक सुद्धा माणूस अचानक 11 वाजता म्हणतात की ते, आणि आम्हाला कळतंय जाऊन बराच वेळ झाला. पूर्ण शरीर थंड लागतं. इतक्या वेळ तर जर तुमचे उपचार चालू आहे, लागणार नाही ना शरीर थंड. उपचार दरम्यान तर काहीतरी सलाईन वगैरे चालूच असतात. काहीही केलेलं नव्हतं. त्यांना जसं वरून उचलून खाली आणलं होतं तसं ठेवलं होतं आणि आमच्यासोबत खोटं बोलत होतं. ते कोणी शरद पवारांसमोर जगदाळे कुटुंबियांनी आपबीती सांगितलेली आहे. तिथे नेमकं काय घडलं, कशा पद्धतीनं मारलं गेलं हे त्यांनी सांगितलं. आणि ज्यांनी आमची माणसं आमच्यापासून हिरावली त्यांना जशास तसं शासन करा आणि ते आम्हाला दाखवा, अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. शरद पवारांनी भेट घेऊन जगदाळे कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढून 4 क्षण आनंदाचे उपभोगण्यासाठी म्हणून सगळेजण काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. पण ते काही क्षण आनंदाचे सुद्धा त्यांच्या नशिबी असू नयेत, ही खूप मोठी शोकांतिका आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.